नमस्कार सर्वांना. माझं नाव प्रकाश सीताराम साळवी. गावाचं नाव धामणी संगमेश्वर रत्नागिरी, म्हणजे धामणी तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी. इथून हा मूळ गाव आमचा, एक गाव आमचा. आणि आता आम्ही मुंबई शहरामध्ये गेली 40 वर्षे राहतो आहे, 40-50 वर्षे राहतो आहे. आमचे वडील पहिले मुंबईमध्ये राहायचे कंटिन्यूस. तर आमचं इथला पत्ता निशा पॅलेस चाल, फर्स्ट फ्लोअर, रूम नंबर 6, फोन नंबर 9920771249 असा फोन नंबर आहे. आणि मी कुंभार समाजाबद्दल जी काही आपल्या तरुण पिढीसाठी जी माहिती देणार आहे ती आपण सर्वांनी मला आशीर्वाद देऊन आपण ते माहिती माझ्याकडून ऐकून घ्यावी अशी नम्र विनंती. आज कुंभार हा सर्वात जगात मानवाचा मोठा गुरु कुंभार. त्या कुंभारापासून गुरु म्हटलं की कुंभार गुरु. तर कुंभार गुरु, तर ह्या कुंभार गुरुमुळे आज ज्या वेळेला 5 पांडवांचं वडील पंडूराजा देवाज्ञा झाली. पंडूराजा देवाज्ञा झाल्यानंतर त्यांच्या 11 क्रिया टोटल करण्यात आल्या. 11 क्रिया करून त्यांना मुक्ती मिळाली नाही. ब्राह्मणांची केली, जंगमांची केली, गोसाव्यांची केली, तेल्यांची केली, कुंभार क्रिया केली, अशा टोटल 11 क्रिया केल्या. आणि 11 क्रिया करून त्यांना मुक्ती मिळाली नाही. हे कोणाला माहीत होतं? 3 ताळाचे जाणते नारद मुनी. त्या नारद मुनींनी 3 ताळामध्ये गमन करत असताना त्यांच्या दृष्टीत पंडूराजा दिसले. पंडूराजा ते उतरले. पंडूराजाला विचारणा केली, पंडूराजा, तुमचे एकास एक वीर 5 पांडव असताना तुम्हाला मुक्ती का मिळाली नाही? जेवढा दानधर्म केला तेवढा निर्फळ गेलेला आहे, तर तुम्हाला मुक्ती का मिळाली नाही? तर पंडूराजा त्यांना नारद मुनीला म्हणाले की हे जे आम्ही करतोय, तुम्हाला हे सर्व ज्ञान आहे. कोणाला? नारद मुनींना. नारद मुनी, तुम्हाला सर्व माहिती आहे की मला मुक्ती का मिळाली नाही? ते म्हणाले, मला माहिती आहे, पण मी हस्तिनापूरला गेल्यानंतर माझ्या 5 पांडवांना आणि कुंती मातेला पुरावा काय देऊ? म्हणून त्यांनी एक हिरोजट अंगठी, पहिली राजे लोकांची हिरोजट अंगठी असायची, ती अंगठी त्यांनी नारद मुनींना दिली. आणि नारद मुनींना दिल्यानंतर ती अंगठी घेऊन नारद मुनीने त्यावेळी कलियुगाचा विचार केला. कलियुगाचा विचार केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा काय केलं की जर गरीब माणूस असेल तर गरीब माणसं आपली चिव्यावरून नेतील, पण एखादा श्रीमंत जर मेला तर त्याला सोन्याच्या पालखीतून, चांदीच्या पालखीतून नेतील. म्हणून हा मानवामध्ये, सर्व मानवामध्ये आज हा आत्मा एकच आहे. मग एक आत्मा असताना त्याला दुजाभाव कशाला? की हे श्रीमंताचं प्रेत चाललं आहे, हे गरिबाचं प्रेत चाललेलं आहे, असा दुजाभाव कशासाठी? म्हणून त्यांनी आकाशगमाचा एक बांबू बनवला, धर्तरी मातेचा एक बांबू बनवला, त्याला 7 कामट्या बांधल्या, ती आजची किरडी. त्याला 7 कामट्या बांधल्या, ती आजची किरडी. तर त्यांनी त्या 7 कामट्या म्हणजे काय? ह्या शरीरामध्ये लायला नेणारे 7 विकार आहेत. काम, क्रोध, मत्सर, दम, संशय, चिंता. हे 7 विकार त्यांनी एकत्र केला. लोभ म्हणजे काय? ज्या वेळेला माणसाला गरज पडते त्यावेळेला माणूस कुठूनही पैसे काढून कर्ज बाजार होऊन तो आपलं स्वतःचं संरक्षण करायला बघतो, पण ते कर्ज त्याला पेड करता नाही आलं तर मग तो काय करतो की लोक जेव्हा यायला लागतात तेव्हा त्याला स्वतःलाच खंत वाटते की मी एवढं सर्व केलं पण ते मी पूर्ण करू शकलो नाही. मग तो आपला फाशी लावून घेतो. हा लोभ झाला. क्रोध, एका क्षणात माणूस मर्डर करतो क्रोधामध्ये. तेव्हा आणि मर्डर केल्यानंतर त्याला कळतं की आपल्या हातून काय अपराध झालेला आहे, हा क्रोध. तसंच संशय, आपल्या परिवारात संशय आला तर आपला परिवार त्याच्यातून दुभागला जातो. आपलाच परिवाराती आपला संशय आला तर तो दुभागला जातो. मग त्यावेळेला काय करतो? असे हे 7 विकार नारद मुनीने एकत्र केले. आणि गाईचं शेण, गोमूत्र आणि कातणीचा पाळा घेतला. नारद मुनी त्या किरडीवरती झोपल्यानंतर नारद मुनी पांडव सुतकी करत हस्तिनापूरला आले. तेव्हापासून हे शुद्धीकरण. त्याच्यानंतर हस्तिनापूरला आल्यानंतर भीम अति रागिष्ट
त्याने काय केलं, तो नारद मुनीच्या अंगावर धावून आला. तेव्हा धर्माने त्याला अडवलं की बाबा हे करतोयस काय तू. नारद मुनी आहेत ते, आणि नारद मुनी जे काही करत असतील त्यांना काहीतरी कल्पना असेल त्याची, म्हणून ते काहीतरी माहिती असेल म्हणून ते बोलतात. आपण ते आल्यानंतर त्यांना विचारू आपण, तुम्ही असे का आम्हाला म्हणालेत म्हणून. मग त्यांनी नारद मुनी आल्यानंतर धर्माला विचारलं की मला कुंती मातेच्या दरबारात जायचं आहे. मग त्यांनी कुंती मातेच्या दरबारात घेऊन गेले. कुंती मातेला त्यांनी नमस्कार केला. कुंती मातेला नमस्कार केला. त्याच्यानंतर कुंती मातेनं नारद मुनींना नमस्कार केला आणि त्यांनी कुंती मातेला विचारलं, कुंती मातेने विचारलं की नारद मुनी तुमचं येण्याचं कारण. त्यावेळेला ती हिरोजेड जी अंगठी होती ती अंगठी नारद मुनींनी नारद मुनींनी कुंती मातेच्या हातात दिली. कुंती मातेने ती आपल्या नवऱ्याची अंगठी ओळखली. त्याच्यानंतर ती लागली रडायला लागल्यानंतर ती 5 पांडव आले आणि आपल्या मातेला विचार, माते तू रडते का म्हणून. मग त्याच्यावर त्यांनी विचारलं की मी ही जी अंगठी आहे ती धर्माच्या हातात दिली आणि धर्माने बघितली ती आपल्या वडिलांची अंगठी आहे. मग त्या धर्माने विचारलं नारद मुनींना की ही अंगठी तुम्हाला मिळालेली कुठे. तेव्हा मग सांगितलं तुमचे वडील मरून 11 दिवस झाले, 11 दिवस 11 क्रिया झाल्या, पण तुमच्या वडिलांना मुक्ती मिळाली नाही. मग त्यांनी सांगितलं ज्या वेळेला माणूस मरतो, मेल्यानंतर आपण भुंजभर सोनं त्याच्या तोंडात टाकतो. भुंजभर सोनं सर्वांच्या तोंडात भुंजभर सोनं टाकलं जातं आणि त्याच्यानंतर तुळशीचं पान म्हणून ती अंगठी पुरावा म्हणून त्या दिवशी उपयोगाला आली. ती मुद्रक ती अंगठी ती पुरावा म्हणून निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर नारद मुनींनी विचारलं की तुमचे वडील म्हणून 11 दिवस झाले, 11 दिवस 11 क्रिया झाल्या, त्यांना मुक्ती मिळाली नाही. मग मुक्ती मिळाली नाही तर मुक्तीसाठी तुम्हाला एक मी मार्ग दाखवतो, त्या मार्गाने तुम्ही जात असाल आणि तुम्ही जर वडिलांची क्रिया करत असाल तर तुम्हाला मी मार्ग दाखवतो. त्या बोलले ठीक आहे. आम्ही एका रात्रीत एक देवळं बांधली, एका रात्रीत एक देवळं बांधली तर आमच्या आई वडील म्हणजे आमचे दैवत, मग त्या दैवतासाठी आम्ही काय करणार नाही. मग तुम्ही सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगा. मग तिथे नारद मुनी बोलले ठीक आहे, मग तुम्ही देवसभेला जा. तिथे कुंभ ऋषी तपश्चर्याला बसलेले आहेत आणि त्यांना तपातून विनवल्यानंतर त्यांना सांगा की आमचे वडील म्हणून 11 दिवस झाले, 11 दिवस 11 क्रिया झाल्या, पण त्यांना मुक्ती मिळाली नाही, म्हणून आम्ही कुंभ ऋषी नारद मुनींनी तुमच्याकडे आम्हाला पाठवलेलं आहे. तर त्यावेळेला ते म्हणाले ठीक आहे मी ही विधी करेन, पण मी यमनगर जा, यमाची यम कन्या डंकवती हिला घेऊन या. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी यमनगरीला जातो. मग यमनगरीला धर्म निघून चालला. यमनगरीत पोचल्यानंतर यमराजाने त्यांना नमस्कार केला आणि त्यानं विचारला की तुमचं येण्याचं कारण. त्यानं सांगितलं की आमचे वडील मरून 11 दिवस झाले, 11 दिवस 11 क्रिया झाल्या, पण त्यांना मुक्ती मिळाली नाही, म्हणून 12वी क्रिया करण्यासाठी कुंभ ऋषीने डंकवतीला मुरारी पाठवलेला आहे, डंकवतीला आणण्यासाठी मुरारी पाठवलेला आहे. मग बोलले ठीक आहे कन्येला घेऊन जा. मग त्यांनी कन्येला हाक मारली. कन्या आली, आपल्या बापाच्या उजामांडावर बसली. उजामांडावर बसल्यानंतर बाबांना विचारायला लागले, बाबा तुम्ही मला मृत्यूलोकामध्ये पाठवताय तर माझं पालन पोषण सर्व करील कोण. त्यावेळेला सांगितलं कुंभ ऋषीचं पालनपोषण करील आणि कुंभ ऋषीचं परतपाल करील. तर कुंभ ऋषी पालनपोषण करून तर परतपाल करील आणि कुंभ ऋषीच्या घरी तू राहा असं बोललं. आणि बुद्ध तुझा शृंगार करील असं सांगितल्यानंतर ते बोलले ठीक आहे. मग काकशी मारली आणि कन्येला घेऊन आले. अर्ध्या रस्त्यात कन्या मागे फिरली आणि बापाला विचारायला लागली, बाबा तुम्ही मला मृत्यूलोकामध्ये पाठवताय, पण माझं पालन पोषण सर्व करील कोण. त्यावेळी सांगितलं की बुद्ध तुझा शृंगार करील, कोंबृषी पालन पोषण करील. मग काकाशी मारल्यानंतर घेऊन आले आणि वडला परत मागे फिरली कन्या आणि बापाला विचारायला लागली की बाबा तुम्ही मला मृत्यूलोकामध्ये पाठवताय, पण त्यावेळेला यमराजा म्हणाला की मी तुला आत्मा पाठवून देईन. आत्मा नेतो कोण? यमराजा. आत्मा नेल्यानंतर आत्मा हा 12 दिवस पहिल्यांदा सुरुवातीला 12 दिवस यमराजाच्या सानिध्यामध्ये असतो. यमराजा सानिध्यामध्ये आल्यानंतर जसं आपण आपल्या मुलीचं लग्न करतो आणि 5 भांडी कन्यादान करतो, त्याचप्रमाणे यमराजाने हा आत्मा कन्येला दान केलेला आहे आणि तो कोणाला कन्येला डंकवतीला दान केलेला आहे. आणि ही जी विधी होते कुंभार क्रिया, कुंभ ऋषीची क्रिया, हिला आम्हाला डाके पण म्हणतात आणि कुंभार पण म्हणतात. आणि आम्हाला गेल्यानंतर गुरुबा हे आमचं नाव आहे, म्हणजे गुरुबा लोक आम्हाला गुरुबा म्हणून उद्देशून आम्हाला
लहान मुलापासून लहान थोरापासून सर्व आम्हाला नमस्कार करतात. आणि हा नमस्कार आम्हाला नसून जे काही आमचा पूर्वज आहे कुंभऋषी आणि डंकवती तिच्या तत्वावरती जे काही कार्य झालं आणि त्या तत्वावरती कार्याला आज कुंभऋषींच्या तत्वाने डंकवतीच्या तत्वाने जे काही विधी झाली कुंभऋषीच्या मुखातून आणि डंकवतीच्या नादातून ज्यांनी जे वेद गायले आणि त्या वेदानंतर पंडूराजाला आत्म्याला मुक्ती मिळाली. ही मुक्ती मिळाली आणि मुक्ती मिळाल्यानंतर कुंभऋषीने आणि डंकवतीच्या नादाने मुक्ती मिळाली. त्यावेळेला मुक्ती मिळाल्यानंतर तिन्ही देवांनी नारदमुनींना प्रश्न केला की नारदमुनी, आता पंडूराजाला तर मुक्ती मिळालेली आहे, पंडूराजाला मुक्ती मिळाली, हे तुम्ही सिद्ध कसं कराल? ते सिद्ध करायला पाहिजे ना, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे हे की कशी ज्या 11 क्रिया झाल्या त्या 11 क्रियापैकी 12वी क्रिया कशी श्रेष्ठ झाली हे लोकांना कळलं पाहिजे. हे कसं तुम्ही सिद्ध कराल? त्यावेळेला नारदमुनींनी शंकरजींना सांगितलं की हे गायन तुम्ही करा. मग शंकरजी म्हणाले, तुम्ही ब्रह्मपुत्रात तुमच्या मुखातून साक्षात सरस्वती गाते, म्हणून हे गायन तुम्हीच करायचं आहे. नारदमुनींना अशी आज्ञा दिली. मग नारदमुनी म्हणाले की मला तुम्ही आज्ञा दिलीत, पण माझ्या मुखातून जर काय मागे पुढे झालं, कुठला शब्द कुठे गेला तर त्यात मग तुम्ही मला काय ती शिक्षा कराल. मग त्या शिक्षाला पात्रता मी का घेऊ, मी का पात्र होऊ? म्हणून मग शंकरजी म्हणाले की तुम्हाला शिक्षा वगैरे काही होणार नाही, तुम्ही जे प्रवचन कराल, जे सांगाल त्याचं स्पष्टीकरण करून सांगा. मग त्याने सांगत देवांना विचारणा केली, देवांना प्रश्न केला की देवानो, ज्या वेळेला लहान मूल जन्माला येतं, आपल्या मातेला 48 तास दूध नसतं, त्यावेळेला भांडी कुंडी काही नव्हती, कुंभारांच्या भांड्याशिवाय जेवण चालायचं नाही किंवा कुठलाही व्यवहार चालायचा नाही. असा हा कुंभार, त्या कुंभाराच्या भांड्यातून त्यांनी दूध घेतलं आणि आपल्या बाळाला 48 तास दूध पाजलं. त्याच्यानंतर सायन्स आलं. सायन्स आल्यानंतर आता औषध उपचार करून इंजेक्शन वगैरे देऊन आज 12 तासाने आपल्या मातेला दूध मिळतं आहे, 12 तासाने दूध सुटतं आहे. पण आज हे दूध 12 तासाने सुटल्यानंतर जर 48 तास दूध आपल्याला त्या गाईचं कुंभाराच्या भांड्यातून जर पाजलं नसतं, आपण जगलो असतो का? नसतो जगलो. मग आजपर्यंत जे काय आता जरी 12 तासानंतर दूध सुटलं तरीसुद्धा आज त्या बाळाला दूध लागतंच. मग असा हा बाळ, त्याच्यानंतर ते नामकरण विधी झाली. नामकरण विधी झाल्यानंतर त्याचं नाव ठेवण्यात आलं. त्या वेळेला कुंभाराचा दीपक लागला. त्याच्यानंतर तो वयोवृद्ध झाल्यानंतर त्याचं लग्न करण्यात आलं. त्या आपण देवदेवक ठेवतो, त्या देवकेजवळ आपण बत्ती लावतो, ती कुंभाराने जे बनवली. त्याच्यानंतर जो आपण करा भरतो, त्या करामध्ये आज मटक्यातून करा भरला जातो. पहिला मटक्यातून करा भरायचे, आता तांब्यातून करा भरतात. मग त्यावेळेला मटक्यातून करा भरल्यानंतर आज आणि हे कुंभाराचंच मटकं लावलं. मग त्याच्यानंतर माणूस वयस्कर झाला, त्याच्यानंतर त्याच्या टायमानुसार त्याला वरती बोलवणं गेलं. मग ते देवाज्ञा झाल्यानंतर त्याचा शेवटी मटकंच फोडल्या जातं. आणि सातरवाज्याला जेव्हा जातात किंवा दसपिंड लोक करतात, दसपिंडाच्या वेळेला कुंभऋषी म्हणजे दसपिंडाच्या वेळेला सुद्धा तिथे कुंभाराचीच पंथी लागते आणि कुंभाराच्या सानिध्यातून ते विधी संपन्न होते. त्याच्यानंतर 12 केलं जातं. ते 12 कोणीही करू दे, ब्राह्मण करू दे, जंगम करू दे, गोसावी करू दे, तेले करू दे, केळीची करू दे किंवा कोणीही करू दे, पण तिथे कुंभाराचीच पंथी लावल्या जाते. आज कुंभाराचीच पंथी लावल्या जाते. मग ती कुंभाराची पंथी लावल्यानंतर ते प्रत्येकजण कुंभाराचीच पंथी लावतो. जिथे विधी असेल, जिथे कार्य असेल, ते कोणाचंही असू दे, कुठल्याही समाजाचं असू दे, कोणाचंही असू दे, मानव धर्माचं कोणाचंही असू दे, तिथे कुंभाराचीच पंथी लागल्या जाते. असा हा कुंभार. आणि ह्या कुंभाराने नंतर देवांना विचारलं गेलं की कुंभार क्रिया श्रेष्ठ कशी म्हटल्यानंतर नारदमुनी म्हणाले, हा देह आहे, ह्या देहातून आत्मा निघून गेला, उडते ती कुडी. मग आत्मा निघून गेल्यानंतर त्या माणसाला नाम राहत नाही. मग हे नाव त्यांनी काय केलं की नाव मिटून जातं आणि प्रेत राहतं. आणि हेच प्रेत
नंतर मातीमध्ये आपण दफन केलं. ह्या शरीराची होते माती. शरीराची माती झाल्यानंतर त्या मातीपासून संपूर्ण मानवाला लागणाऱ्या वस्तू ज्या कुंभाराने तयार केल्या, मग त्यांना देवाला त्यांनी विचारलं नारदमुनीने, आता तुम्ही सांगा, ह्यातून निष्कर्ष काढा की ही क्रिया श्रेष्ठ कोणाची. म्हणून देवांच्या मुखातून तिन्ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या मुखातून डायरेक्ट निघालं की कुंभक्रिया श्रेष्ठ आहे. मग कुंभक्रिया श्रेष्ठ झाली, तेव्हापासून ही कुंभक्रिया श्रेष्ठ करण्यात आली. आज आपलं जग नेटवरती आहे. आज हे सांगण्याचं तात्पर्य अशासाठी आहे की नवीन पिढी आपल्या जी जन्माला आलेली आहे ती ह्याच्यातून बाजूला होते. तर त्या नवीन पिढीला माझा असा उपदेश आहे, माझं असं सांगणं आहे की बाबांनो, तुम्हाला नमस्कार करतो, पण कुंभार हा सर्वश्रेष्ठ कुंभार आहे. आणि या कुंभारापासून जे काही विधी झाली ती सर्वश्रेष्ठ विधी झाली. पण आज तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, कोणी कारखानदार हो, कोणी व्यापारी हो, कोणीही व्हा तुम्ही, पण कुंभार विधीला विसरू नका. कुंभार विधी ही सर्वश्रेष्ठ मुक्ती देणारी विधी आहे असं तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि मी माझं थोडक्यात संपवतो. मी जास्त काय बोलत नाही, का की मीडियाचा पण टाईम जास्त घेणं योग्य नाही. आणि त्यांनी मला साथ दिलेली आहे. ज्या मीडियाने आता माझ्याबरोबर मला साथ दिलेली आहे त्यांचे मी आभार मानतो. आणि शैलेश भाईचे पण आभार मानतो. पहिल्यांदा आम्ही गणेश पूजन करतो, पंचामृत बनवतो. आणि गणेश पूजन करून पंचामृत बनवल्यानंतर संपूर्ण घर शुद्ध करतो. संपूर्ण घर शुद्ध केल्यानंतर आम्ही मांड घालतो आणि त्या मांडावरती घट बसवतो. आणि घट बसवल्यानंतर त्याच्यावरती माळ लावतो. ते माळ म्हणजे काय, ती स्वर्गाची वाट. त्याला 7 पानं आम्ही लावतो माळीला. ती 7 पानं म्हणजे स्वर्गाच्या 7 पायऱ्या, स्वर्गाचे 7 दरवाजे आहेत, त्याच्या स्वर्गाच्या 7 पायऱ्या आहेत. लोकांसाठी एवढंच सांगणं आहे मला की तुम्ही कुंभार क्रिया विसरू नका. आणि कुंभार हाच गुरु आहे हे आवर्जून मी पुन्हा सांगतो. कुंभारच मोठा गुरु आहे. जगामध्ये जो गुरु पहिला निर्माण झाला तो कुंभार.